ह्या सूर्य उगवायच्या आधी उठतात आणि त्याला नमस्कार करतात, म्हणजे डोळ्यात डोळे असे घालून नाही. म्हणून यांना काय मी उपाशीच आणलं. तो वडापाव जो खाऊ घातला होता त्याच्यावरती त्यांना घेऊन आलो आतापर्यंत. तर मित्रांनो, गुड मॉर्निंग आणि सगळ्यांना नमस्कार. आजच्या ब्लॉगमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे. तुम्ही बघू शकता आज आपण निघालो आहोत गावाकडे. दिवाळी आलेली आहे, तर दिवाळी निमित्ताने आपण गावाकडे निघालो आहे. आणि आपले दोन जे कार्यकर्ते आहेत ते कार्यकर्ते गाडीमध्ये असे कुचकून बसलेले आहेत. ते गाडीच्या बाहेर यायला तयार नाही. ते म्हणे मला तुम्हीच बाहेर जा म्हणे, तुम्हीच ब्लॉग तयार करा म्हणे, स्टार्ट करा ब्लॉगचा. तर ते एकदम असे बिझी झालेले आहेत नाही का. हे बघा, एक तर मोबाईलमध्ये बसलेली आहे, एक अशी जरा सिरियस मोडमध्ये आहे. कारण गाडीमध्ये बसल्या बसल्या आम्ही जरा एकदम सिरियस होऊन जातो. तर चेहऱ्यावरती तुमच्या हावभाव दिसत आहे तिच्या, तुम्हाला थोड्या वेळाने नॉर्मल होईल. आणि हे बघा, आता आपल्या घराला पण हॅपी दिवाळी म्हणून आता आम्ही टाटा बाय बाय करतोय. पूर्ण तयारी झालेली आहे आणि आता मस्तपैकी 4-5 दिवस मस्त गावाकडे आता एन्जॉय करायचं आहे. आता पटकन ड्रायव्हिंग सीटवर बसतो आता, आणि कारण लवकर पोचायचं आहे. आज चालू आहे यांचं, नाही पोहोचवलं लवकर तर मग अजून माझ्या नावाने ओरडत बसतील या बाया. किती वाजता पोहोचणार? बघू आता आपण. तर मंडळी, सकाळी सकाळी नाही का लवकर निघालो. म्हणजे लवकर म्हणण्यापेक्षा आम्ही उठलोच उशिरा. आम्ही जरा म्हणजे आम्ही नाही का, मी आणि ही पोरगी नाही का, आम्ही जरा खूप सूर्यवंशी आहेत आम्ही. आणि सूर्य उदय झाल्याशिवाय आमचे काही डोळे काही उघडत नसते. तर तसं झालं. आणि ह्या मॅडम ज्या आहेत ह्या सूर्यवंशी नाही आहेत. ह्या सूर्य उदयाच्या आधी उठतात आणि त्याला नमस्कार करतात, म्हणजे डोळ्यात डोळे असे घालून नाही का. तर तसं झालं. मग आम्हाला काही आज नाश्ता वगैरे काही घरी केलं नाही. त्यामुळे आता इथे मस्तपैकी थांबलोत आपण. समृद्धी महामार्गाने आपला प्रवास सुरू झालेला आहे. आणि इथे जस्ट थोड्या अंतरावरती पेट्रोल पंपच्या बाजूला मस्त महाचायचं एक जे रेस्टॉरंट ओपन आहे. तिथे मस्त आता वडापाव खाण्याचा इथे आनंद आम्ही घेतो. तिथे बघा इकडे जी वडापाव खाऊन राहिल्या, पण मला वाटते आवडतो का नाही घे. छान आहे, म्हणजे कसं तो वडापाव तुम्हाला आवडते? वडापाव का आवडते? तुला पण आवडते? खरं सांगा, खूप दिवसांनी खातोय ना वडापाव? अरे हो, लय वर्ष झाले वडापावच खाल्ला नव्हता. मी काय मिसळ पाव चालू आहे. तर आता पटपट वडापाव खायचा आहे, परत गाडी चालवायची आहे नाही का. तर किती वेळ लागेल, मग 4 वाजेपर्यंत मी आश्वासन दिलेलं आहे. पण आश्वासन पूर्ती माझ्याकडनं होती की नाही बघू आपण. ओके. तर भावांनो, आता नाही का आम्ही आता दुपारचे 2:30 वाजलेले आहेत आणि आम्ही आता हिंगोलीला पोहोचलोत. समृद्धी महामार्गाने डायरेक्ट वाशिमच्या तिथे जो मालेगावच्या जवळपास जो फाटा आहे तिथे आम्ही उतरलो. म्हणजे लवकर जायचं होतं. ह्यांचं म्हणणं होतं की आम्हाला लवकर घेऊन जा. म्हणून यांना काय मी उपाशीच आणलं. तो वडापाव जो खाऊ घातला होता त्याच्यावरती त्यांना घेऊन आलो आतापर्यंत इथपर्यंत. श्रावणमध्ये झोपली होती ती, जरा व्हिडिओमध्ये चांगलं दिसावं म्हणून जरा तयारी करत आहे. तर मग काय ह्यांना काही खाऊ पिऊ घातलं नाही मी. मग आता हिंगोलीच्या तिथं आलो. तर मग नाही का हिंगोलीचे एक जस्ट जो बायपास आहे तिथे नाही का एक खिचडी भजे खूप छान मिळतात. आणि ऍक्च्युली आता तिथं जाऊन जर खाल्ले असते ना तर मग कढीचा पण आस्वाद आपल्याला खायला मिळाला असता त्याच्यासोबत. पण ह्या दोघी काय म्हणल्या की यांना नको म्हणले होते. म्हणजे खूप वेळ होतील. मी तर म्हणजे विचार केला होता की मी तिथं बसूनच खाऊन यावं नाही का. पण जाऊ द्या म्हणलं, ते कसं आहे आपल्यासोबत जे गरीब आहेत त्यांना बी आपण आनंद दिला पाहिजे. ते उपाशी राहिलेले आहेत, आपण एकट्यानेच खाऊन असं बरोबर नाहीये. बघा, नाही म्हणता आता कसे खाऊन राहिले नाही का. तर मस्तपैकी आता हे एक खिचडी आणि भजे मस्त घेतले आहेत. हा, आणि मस्त आता याचा आस्वाद घेतो. हिंगोलीला पोहोचलो अजून तरी मला वाटतं 2-2.5 तास लागतील. बघू आता. मी 4 वाजताचा वादा केलेला आहे या लोकांना. 4च्या पुढे 5 मिनिटं जरी झाले बरं, बघू आता आपण. पण हार जीत नंतरचे सेफली घरी पोहोचणं हे महत्वाचं आहे. तो आता गाडी तर रोडवरच पार्क बी नाही केली, उभा केली आहे. आणि ट्रक आहे, ट्रकच्या मागे उभा आहे. तर आता पटकन खातो आणि मग परत गाडी चालवावं लागेल, नाही तर मग उशीर होईल आपल्याला. चला मग. तर मित्रांनो, एक 10 मिनिटं आधी नाही का, आता जवळपास 5:30 वाजले आहे.
5:10च्या जवळपास आम्ही आत्ता जस्ट घरी पोचलो आहे. जरा फ्रेश झालो आहे, आता जरा निवांत बसले मस्त सोफ्यावरती. आणि लाईट गेलेली आहे. गावाकडे लाईट कधी पण जात असते, दिवाळी असो दसरा असो काही सणवार असो इकडे लाईट जाणार. तर आता घरी पोचला. आता मस्तपैकी चहा येणार आहे थोड्याच वेळात. आणि त्याबरोबर घरी काय काय सुरू आहे तर हे तुम्हाला नाही का आता आपल्या मॅडम दाखवणार आहेत घरी काय काय सुरू आहे. तर हे बघा, ह्या दोघींचं नाही का आल्यानंतर ह्या दोघींचं पण इथे चालू झाले काहीतरी. हिला तुम्ही ओळखताच. शाव काय खालीस? लाडू. मजा आहे. इकडे किचनमध्ये काय सुरू आहे आपण बघूया. तर किचनमध्ये इथे आई लाडू बनवून त्यांची तयारी सुरू आहे याची. आई काय बोलणार नाही. तर बघा त्यांनी लगेच हे केलंय आणि लाडू भरपूर बनवलेत. श्रावूला आवडतेत म्हणून जास्त लाडू लवकर बनवून ठेवलेत. थोडे बांधेच राहिलेत है ना. आणि प्रियंकाचं काय सुरू आहे दाखवते. तर बघा ही ना आमच्याकडे बघत होती बरं का, त्याच्यामुळे चहा सुद्धा उतू गेलाय है का नाही. इकडं स्वयंपाकाची पण तयारी सुरू केली आहे तिनं. आणि चहा ठेवलाय. अगोदर चहा घे प्रियंका, नंतर पुसता येईल. तर असं नाही का सगळीकडे आता म्हणजे दिवाळीच्या फराळाची तयारी पण सुरू आहे. आईने ऑलरेडी तयारी करून ठेवली होती आम्ही येणार आहेत म्हणून नाही का. तर आता ते तर होत आहे. आणि मग आता चहा घेणार आहे मी. म्हटलं बघा की हा बाहेरचा व्ह्यू आहे आपल्या घराचा नाही का. मस्त बढिया. तर हे बघा मस्तपैकी नाही का गरमागरम चहा आलेला आहे. आता दिवसभर नाही का आता म्हणजे 7 घंटे तरी कंटिन्युअस गाडी चालवलेली आहे. आज काही रस्त्याने चहा वगैरे पण नव्हता. नाही चहा वगैरे पण काही नाही. तुम्हाला सांगितलं मी यांना गरीब लोकांना भुकेले होते आमची माणसं. त्यांना खिचडी खाऊ घातलेली, भजी खाऊ घातले. आणि आता मस्तपैकी घरी आल्यानंतर चहा रिलॅक्स फायनली घरी आलो. तर असं आहे आता भरपूर काय आपल्याला आपले ब्लॉग्स येणार आहेत. आपला जो आजचा प्रवासाचा ब्लॉग होता तो या चहाच्या कपासोबत आता एंड करतो. आणि यांचं काय खेळणं सुरू आहे वाटतं. यांचं खेळ नाही, ते खेळत राहणार आहे. तर आता चहा घेतो आणि ब्लॉग याच ठिकाणी एंड करतो. आपण भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.